हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू इन माय चॅनल मॅथ इज इझी. आज आपण पाहणार आहोत टेस्ट फॉर ए नंबर टू बी प्राईम आणि डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर ए नंबर्स. तर फर्स्ट आपण पाहणार आहोत टेस्ट फॉर ए नंबर टू बी प्राईम, म्हणजेच नंबर दिलेले आहेत त्या नंबरमधून प्राईम नंबर शोधायचे आपल्याला. तर लेट p be the number and n be the smallest counting number. Then n greater than p. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला प्राईम नंबर कोणते आहे ते ओळखायचे. तर आपल्याला एक्झाम्पल दिलेलं, आपल्याला असं विचारलेलं आहे विच नंबर्स आर प्राईम नंबर. आपल्याला नंबर दिलेले आहेत 137, देन सेकंड नंबर दिला आहे 173. तर 137 पहिले मी तुम्हाला एक नंबर एक्सप्लेन करून दाखवते. 137 हा प्राईम नंबर आहे की नाही कसं ओळखायचं. तर सर्वात पहिले काय करायचं, 137च्या जवळपास असणारा परफेक्ट स्क्वेअर नंबर शोधायचा. म्हणजेच 137 12चा स्क्वेअर आहे 144, जो की 137च्या जवळ आहे आणि 137पेक्षा मोठा आहे. तर या इथे n स्क्वेअर आहे. n तर काही या फॉर्म्युल्यामध्ये मांडायचं आहे आपल्याला. p म्हणजेच हा दिलेला नंबर, जो ज्या नंबरचा आपल्याला प्राईम नंबर सांगायचा आहे तो आहे की नाही. तर काय येईल आपला 12 स्क्वेअर ग्रेटर दॅन 137. 144 ग्रेटर आहे ना 137पेक्षा म्हणून. तर आता प्राईम सेकंड स्टेप अशी, प्राईम नंबर्स लेस दॅन 12. 12च्या आतले प्राईम नंबर सांगायचे आपल्याला 2, 3, 5, 7 अँड 11. हे प्राईम नंबर आहे. नंतर हे नया नंबर्सनी या नंबरला डिवाइड होते का ते पाहायचं. 2नी 137ला डिवाइड होत नाही, 3नी पण नाही होत, 5नी पण नाही होत, 7नी नाही होत आणि 11नी नाही होत. तर नंतरची स्टेप अशी, दिस नंबर्स आर नॉट डिव्हिजिबल बाय 137. So 137 is prime number. जर या नंबरनी दिलेल्या नंबरला डिव्हाइड होत नसेल तर जो नंबर आहे तो नंबर प्राईम नंबर असतो. ओके, तर ह्या स्टेप लक्षात घ्या. काय करायचं आहे आपल्याला, दिलेल्या नंबरचा जवळपासचा परफेक्ट स्क्वेअर शोधायचा, नंबर शोधायचा आणि त्याला या फॉर्म्युल्यामध्ये मांडायचं. नंतर ते मांडल्यानंतर त्या नंबर, हा जो नंबर आहे या नंबरच्या लेस दॅन त्याचे प्राईम नंबर शोधायचे आणि त्या प्राईम नंबरनी दिलेल्या नंबरला जर डिव्हाइड होत नसेल तर तो प्राईम नंबर असतो. ओके, देन डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहूया. डिव्हिजिबिलिटी टेस्ट. सर्वात पहिले पाहूया 2 साठी. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 इफ इट्स युनिट डिजिट इज 0, 2, 4, 6 आणि 8. एखादा नंबर दिलेला आहे त्या नंबरचा युनिट डिजिट जर 0, 2, 4, 6, 8 असेल तर तो नंबर हा 2 ने डिव्हिजिबल असतो.
ओके, एखादा नंबर 22,464 आहे, म्हणजेच हा 2ने डिव्हिजिबल आहे. ओके, देन सेकंड टेस्ट, डिव्हिजिबल टेस्ट 3. The number is divisible by 3 if its digits sum is divisible by 3, then the number is divisible of 3. म्हणजे एखादा नंबर पाहूया आपण. समजा एखादा नंबर दिलेला आहे तुम्हाला 695421 असा नंबर आहे. तर या नंबरच्या डिजिटची सम करायची. 6 9 + 5 + 4 + 2 + 1. काही 6 + 4 10, 9 + 1 10, 20, 20 + 7 27. 27ला 3ने डिवाइड होते, म्हणजेच या पूर्ण नंबरला पण 3 हा डिव्हिजिबल आहे. नंतर डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9. सेम 3 सारखीच 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे. The number is divisible by 9 if its sum of its digit is divisible by 9. सेम तशीच. ओके, देन divisible test for 4. The number is divisible by 4 if its last two digits is divisible by 4, then the number is divisible by 4. म्हणजे मी तुम्हाला एखादा नंबर देऊन एक्सप्लेन करते. 6 8 7 76 हे दोन जे नंबर आहे याला 4नी डिव्हिजिबल होते, म्हणजे 19 4चा 76. तर हा नंबरही 4नी डिव्हिजिबल आहे. नंतर डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 8. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 8 इफ इट्स लास्ट 2 डिजिट 8साठी 3 लास्ट 3 डिजिट its last 3 digit is divisible by 8, then the number is also divisible by 8. समजा एखादा नंबर 167835 हे लास्टचे 3 डिजिटला जर 8नी डिव्हाइड होत असेल तर पूर्ण या नंबरला 8 हा डिव्हिजिबल असतो. 3582ला जर 8नी डिव्हाइड केलं तर डिव्हाइड होते पूर्ण, म्हणजेच या नंबरला 8 हा डिव्हिजिबल आहे. देन डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 5. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 5 इफ इट्स युनिट डिजिट इज 0 or 5. म्हणजे ज्या नंबरचा युनिट डिजिट हा 0 आणि 5 असेल शेवटचा डिजिट, तर त्या नंबरला, त्या सर्व नंबरला 5नी डिव्हिजिबल होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल 9 5 6 8 5 आहे शेवटी. देन 9 2 6 4 600 0 आहे शेवटी. ह्या सर्व नंबरला 5ने डिव्हिजिबल होते. देन डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 10. The number is divisible by 10 if its unit digit is 0. ज्या नंबरच्या शेवटी 0 आहे अशा सर्व नंबरला 10नी डिव्हिजिबल होते. म्हणजे कोणतेही नंबर घ्या तुम्ही, 2 2 5 5 0 2 3 4 8 9 0 0 0 वाले सगळे 10नी डिव्हिजिबल होतात. देन डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 11. ही जरा डिफरंट आहे. तर डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द डिजिट्स ॲट ऑड प्लेस अँड सम ऑफ द डिजिट इवन प्लेस इज 0 or 11, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 11. म्हणजे नंबर दिलेला आहे तुम्हाला, त्या नंबरच्या ऑड प्लेसेसच्या नंबरची ॲडिशन आणि इव्हन प्लेसेसच्या नंबरची ॲडिशनमधला डिफरन्स जर 0 असेल किंवा 11 असेल
तर त्या नंबरला 11नी डिव्हिजिबल असतो. ओके, एखादं एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगते मी समजावून. 2 9 4 3 5 4 1 7 असा एक नंबर आहे. तर आता ऑड प्लेस कोणता आहे? हे हा 1 नंबरवर आहे, हा 3, हा 5, हा 7. तर आपण काय म्हटलं, द सम ऑफ ऑड प्लेस, याची सम करूया पहिले. काय? 7 + 4 + 3 + 9 आणि त्यांचा डिफरन्स हा इव्हन प्लेसेसच्या डिजिटची. तर इव्हन प्लेसेसचे डिजिट कोणते कोणते आहे? 1 + 5 + 4 + 2. काय? 7 + 3 10, 10 + 9 19, 19 + 4 23 आणि हा येईल 5 + 4 9 10 12. याचा ॲन्सर येईल 11. म्हणजेच आपली डिव्हिजिबिलिटी टेस्ट राईट आहे. म्हणजेच याला 11नी, हा नंबर 11नी डिव्हिजिबल आहे. ओके, देन डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 7 or 13. ही थोडी डिफरंट आहे. याच्यामध्ये काय करायचं, जो नंबर दिलेला आहे त्या नंबरचे राईट साईडनी 3 पार्ट, 3 डिजिटचे पार्ट पाडून घ्यायचे. 3 डिजिट नंतर त्याचे पार्ट पाडल्यानंतर त्याचं पण डिफरन्स ऑफ द ऑड डिफरन्स ऑफ द डिजिट्स ॲट ऑड प्लेसेस अँड इव्हन प्लेसेस. म्हणजे जसं आपण 11च्या टेस्टमध्ये पाहिलं तसंच ऑड प्लेसेसच्या डिजिटची ॲडिशन मायनस इव्हन प्लेसेसच्या डिजिटची ॲडिशन. ओके, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते. तर एक एक्झाम्पल घेऊया आपण याचं. 4 5 3 7 7 9 2 असं आहे. तर आता याचे 3 डिजिट घेऊन आपण हे पाडूया. म्हणजे याचा एक, याचा एक आणि हा एक. तर काय? 7 9 2 5 असं एक हा ग्रुप, देन 5 37 हा एक ग्रुप, देन 4. ओके, नंतर डिफरन्स पहिले आता हा ऑड प्लेसेसवर आला 7 9 2 + 4 आणि हा राहिलेला 537. तर काय येईल? 796 - 537. याची मायनस येईल 259. 259 जर याला जर 7नी किंवा 13नी 7नी जर डिव्हिजिबल असेल हा, तर हा नंबर डिव्हिजिबल आहे 7ला. आणि 13नी जर डिव्हिजिबल असेल तर हा नंबर 13ला डिव्हिजिबल आहे. तर बघा याला 7नी भाग जातो का? 259 / 7 21, 7 7 49 भाग जातो ना. म्हणजेच हा नंबर डिव्हिजिबल बाय 7, याला 7नी भाग जाईल. ओके, बट 13ला जातो का बघा? 13ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे काही. तर 259ला 13नी भाग जातो का? 13 2 26, 13 1 13 2 1 9. 13च्या टेबलमध्ये 129 येतात का? नाही. म्हणजेच हा भाग, म्हणजेच हा नंबर 13साठी डिव्हिजिबल नाही आहे, बट 7साठी आहे. एखादा नंबर असतो 13साठी पण अशीच डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे. ओके, नंतरची डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 25. The number is divisible by 25 if its last digit is 00 or 25. म्हणजे एखाद्या नंबरचे शेवटचे 2 डिजिट जर 0 असतील किंवा 25 असेल, तर 00 असेल किंवा 25 असेल तर तो नंबर डिव्हिजिबल असतो 25ला. एखादं एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. 6 3 8 75. आता लास्टचे 2 डिजिट
सॉरी, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 25 इफ इट्स लास्ट टू डिजिट 00 असेल किंवा लास्ट टू डिजिट इज डिव्हिजिबल बाय 25 असेल किंवा 25ने डिव्हिजिबल असेल. आता याचे लास्ट डिजिट 75 आहे. 75ला 25ने डिवाइड होते, म्हणजेच हा नंबर हा डिव्हिजिबल आहे 25ला. ओके, देन डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 16. आपण 4ची 8ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट मी तुम्हाला सांगितली. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 16 इफ इट्स 4ची सांगितली 2 डिजिट्स डिव्हिजिबल असेल 4ला तर ती असते. देन 8ची सांगितली 3 डिजिट डिव्हिजिबल असेल 8नी. तर आता याच्यामध्ये 16मध्ये 4 डिजिट. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 16 इफ इट्स लास्ट 4 डिजिट इज डिव्हिजिबल बाय 16 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 16. म्हणजे मी एखादं एक्झाम्पल सांगते तुम्हाला. तर एखादं दिलेलं आहे आपल्याला 463,776. याचे जे हे लास्ट 4 डिजिट आहे 3776 याला 16ने डिवाइड होते का पहा. सिक्स्टीन 6चा 96. ओके, म्हणजे डिव्हिजिबल आहे. ओके, समजली 16ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. देन डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 18. 18ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 18 इफ द नंबर इज divisible by 9 and 2. जर दिलेल्या नंबरला 9नी पण भाग जात असेल आणि 2नी पण भाग जात असेल तर तो नंबर 18नी डिव्हिजिबल आहे. देन 16 18 झालं. नंतर 20ची पण एखादा नंबर दिलेला आहे, त्या नंबरला जर 4नी पण डिवाइड होत असेल आणि 5नी डिवाइड होत असेल तर तो नंबर हा 20नी डिव्हिजिबल असतो. ओके, देन डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 6. हां, जर एखादा नंबर दिलेला आहे त्याला 2नी पण डिवाइड होत असेल आणि 3नी पण डिवाइड होत असेल तर तो नंबर हा 6नी डिव्हिजिबल असतो. नंतर अशा खूप साऱ्या टेस्ट आहेत ज्या सांगता येतील त्या सांगते मी तुम्हाला. 40 डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 40. जर एखादा नंबर दिलेला आहे आणि त्याला तुम्हाला 5नी पण डिवाइड होत असेल आणि 8नी डिवाइड होत असेल, 5नी आणि 8नी, तर तोही नंबर हा 14ची डिव्हिजिबल असतो. ओके, देन ओके फ्रेंड्स, तर लक्षात आल्या तुमच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट. अशा जितक्या सांगता येतील तेवढ्या मी सांगितल्या तुम्हाला, बऱ्यापैकी सांगितल्या. ह्या तुम्ही लक्षात घ्या, म्हणजेच तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना इझी होईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर समजत असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक, शेअरिंग आणि कमेंट करा माझं काही चुकत असेल तर. आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॉड्युलस ऑफ नंबर, देन फॅक्टोरियल नंबर, देन मल्टिप्लिकेशन बाय शॉर्टकट मेथड याविषयी सांगणार आहे. सो तुम्हाला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला, म्हणजेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओची लिंक येईल. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.